राजकीय चर्चांना अखेर अधिकृत शिक्कामोर्तब मिळाले असून भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेसाठी उमेदवारांची यादी जाहीर करताच कोपरगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाला आहे। या यादीत युवा नेते विवेक कोल्हे यांचा समावेश करण्यात आल्याने कोपरगावला दुसरा आमदार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। भाजपच्या केंद्रीय कार्यालयातून 28 एप्रिल रोजी जाहीर झालेल्या या यादीत कोल्हे यांचे नाव 4थ्या क्रमांकावर आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे। विशेष म्हणजे पक्षाने अनुभवी नेतृत्वासोबतच तरुण चेहऱ्यांनाही संधी देत संतुलित संघटनात्मक धोरण कायम ठेवले आहे। या यादीत सुनील विनायक कर्जतकर, माधवी नाईक, संजय नथुजी भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद शांताराम जठार या 5 नावांचा समावेश आहे। मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या धोरणाचा आदर राखत विवेक कोल्हे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार आता त्यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे। सहकार क्षेत्रातील सक्रिय काम, युवकांशी असलेला संपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे कोल्हे यांची निवड महत्त्वपूर्ण ठरत आहे। दरम्यान या घोषणेनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणूक आणि त्यानंतरच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे। भाजपच्या या 5 सदस्यीय मजबूत फळीसमोर विरोधक कोणती रणनीती आखतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।